ओळखलत? मी एक लहानशी फुटलेली कवडी. आज तुम्ही मला पाहिलं तर कदाचित हसाल, म्हणाल हिला कसली आली किंमत. पण एकेकाळी मीच होती व्यवहाराची राणी. हो, मी त्या काळात जन्माला आले जेव्हा पैसा नव्हता तर फक्त वस्तूंची अदलाबदल होती. धान्याच्या बदल्यात मीठ, कपड्यांच्या बदल्यात जनावरे. व्यवहार होत होते, पण ते अत्यंत कठीण होते. लोकांच्या गरजा जुळत नव्हत्या, मूल्य ठरवणं अवघड होतं आणि वेळही वाया जायचा. तेव्हा माझ्यासारख्या कवड्या आल्या. मी छोटेखानी होते, पण लोकांसाठी उपयुक्त होते. लहान व्यवहारांसाठी मीच आधार होते. पहिल्यांदा लोकांना कळलं किंमत म्हणजे काय, मूल्य म्हणजे काय, व्यवहार म्हणजे काय. माझ्या अस्तित्वातूनच आर्थिक साक्षरतेची पहिली ठिणगी पेटली. पण काळ बदलत गेला, व्यापार वाढला, बाजार मोठा झाला. माझ्यासारख्या छोट्या कवड्या पुरेशा राहिल्या नाहीत. मग धातूची नाणी आली आणि नंतर कागदी नोटा जन्माला आल्या. मोठे व्यवहार सोपे झाले, पैसा वाहून येणं सहज झालं, अर्थव्यवस्था पुढे सरकली. यानंतर लोकांना जाणवलं पैसा फक्त खर्चासाठी नसतो, तर तो जपूनही ठेवावा लागतो. मग बँका आल्या, बचत खाते, ठेवी, कर्ज, विमा. पैसा आता नियोजन आणि सुरक्षिततेचं साधन बनला. हीच खरी आर्थिक समज होती. पुढे तंत्रज्ञान आलं, ATM, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड. पैसा हातात नसला तरी तो सोबत असू लागला. ऑनलाईन बँकिंगमुळे घरबसल्या व्यवहार होऊ लागले. आणि आज मी फुटी कवडी एका कोपऱ्यात पडलेली असताना तुम्ही मोबाईलच्या एका स्पर्शाने UPI, QR कोड, वॉलेटने व्यवहार करता. रोख पैसा जवळ नसतो, पण व्यवहार क्षणात होतो. हे डिजिटल युग आहे. पण ऐका, सोय वाढली तशी जबाबदारीही वाढली. OTP, पिन सुरक्षित ठेवणं, फसव्या कॉलपासून सावध राहणं, खोट्या लिंक ओळखणं, हे शिकणं म्हणजेच आर्थिक साक्षरता. मी फुटी कवडी आज जरी जुनी वाटत असले तरी माझ्या काळापासून आजच्या डिजिटल पेमेंटपर्यंतचा प्रवास फक्त चलनाचा नाही, तो आहे जागरूकतेचा, शहाणपणाचा आणि सुरक्षित भविष्याचा. मी छोटी होते, पण इतिहासात माझं स्थान मोठं आहे. फुटी कवडीपासून डिजिटल पेमेंटपर्यंत हा प्रवास म्हणजे आर्थिक साक्षरतेचा प्रवास आहे. तेव्हा मित्रांनो, डिजिटल व्यवहार करताना नियम लक्षात ठेवा. OTP कोणालाही सांगू नका, पिन कधीही शेअर करू नका, अनोळखी कॉलवर विश्वास ठेवू नका, फसव्या लिंकवर क्लिक करू नका. व्यवहार करताना खात्री करा, मोबाईल लॉक, बँकिंग ॲप सुरक्षित ठेवा. हीच आजची खरी साक्षरता आहे. मी फुटी कवडी काळाच्या प्रवाहात मागे पडले, पण आजचा पैसा खूप पुढे गेला आहे. आणि म्हणूनच आज प्रत्येक नागरिकाने फक्त व्यवहार नाही तर सुरक्षित व्यवहार शिकणे गरजेचे आहे.